काही जण डबल ढोलकी वाजवायला लागले आहेत। इथं आपल्याजवळ यायचं, शक्तीपीठ होऊन देणार नाही म्हणायचं आणि तिकडे जायचं, समजूत घालतो म्हणून सांगायचं। मी त्यांना सांगतो, असं जर का भानगडी करायला लागला तर तुडवून आणल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा। अरे गोव्याचं काय काम काय आहे तुमचं? गोव्याला तुम्हाला देवाला जायचं आहे ना? म्हणजे देवाची आळंदी राहिली बाजूलाच, या चोरांच्या आळंदीला चालले ती सगळे। त्या टोलमध्ये दररोजची त्यांची अपेक्षित जे काही रक्कम जमा व्हायला पाहिजे होती ती किती आहे आणि प्रत्यक्षामध्ये पैसे किती जमा होतात याची आकडेवारी एकदा सरकारनं जाहीर करावी। हा कलेक्टर ऑफिसचा दाखला आहे। किती 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये। आज ज्याने महाराष्ट्राची जडणघडण केली त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जयंती आहे। आज जर का चव्हाण साहेब असते तर 100% या शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शक्तीपीठ होऊन देणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। कारण त्याने एका वेगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं होतं आणि आजचे राज्यकर्ते आहेत त्यांचं एक वेगळंच स्वप्न आहे। त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं काही देणं घेणं नाही, शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, पण आपली कमाई किती होते याच्यामध्ये मात्र बराचसा रस आहे आणि म्हणूनच या शक्तीपीठाचा घाट आहे। शक्तीपीठ देवाच्या नावानं, कारण आपण भाविक आहोत, देवा धर्माच्या नावानं आपण गप्प बसतो आणि म्हणून देवा धर्माचं नाव सांगायचं आणि आपला फायदा कसा करून घ्यायचा, आपले खिसे कसे भरून घ्यायचं, असा हा टाकलेला डाव आहे, लक्षात ठेवा। पार यांनी रस्ता चालू कुठनं केला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरीपासून चालू केला। मग पोहरादेवी असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, तुळजापूर असेल, पंढरपूर, गाणगापूर, असं करत करत नरसोबाची वाडी, महालक्ष्मी, आदमापूर, मग एवढं सगळं झाल्यावर हे गोव्याला कशाला चाललेत? गोव्याला काय काम आहे यांचं? म्हणजे यांचा डाव काय आहे लक्षात घ्या। अरे गोव्याचं काय काम काय आहे तुमचं? गोव्याला तुम्हाला देवाला जायचं आहे ना? म्हणजे देवाची आळंदी राहिली बाजूलाच, या चोरांच्या आळंदीला चालली ती सगळी। त्याच्यावरनं यांचं देवावरचं प्रेम किती बेगडी आहे लक्षात ठेवा। कुठल्या भक्तानं आंदोलन केलं होतं? कुठल्या भाविकांनी तुम्हाला मागणी केली होती की हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून? कधी एवढी आषाढी एकादशीला, कार्तिक एकादशीला पंढरपूरला प्रचंड गर्दी होते, कधी ट्रॅफिक जाम झालेला ऐकलाय? आहे ते पालखी रस्ते अतिशय चांगले आहेत, कुठेही म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत नाही। अधिक कसं कधी ऐकलंय भक्त 4-4 तास, 5-5 तास, 8-8 तास रस्त्यावर ताटकळत राहिले? असं कधीही झालेलं नाही। तुळजापूरला झालं नाही, पंढरपूरला झालं नाही, कुठंच झालेलं नाही। मग या रस्त्याची गरजच काय? रत्नागिरी आणि नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला कोल्हापूर पासून जवळपास नागपूर पर्यंत समांतर असणारा शक्तीपीठ आहे। काही ठिकाणी 22 किलोमीटर अंतर आहे, दोन्ही मधलं अंतर, काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा नाही आणि आहे तो रस्ता आहे। एकदा महाराष्ट्र सरकारनं आकडेवारी जाहीर करावी, कोल्हापूर पासून अगदी नांदेड पर्यंत जाण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गावर जेवढे जेवढे टोल आहेत, नुकताच पूर्ण झालेला आहे तो रस्ता, त्या टोलमध्ये दररोजची त्यांची अपेक्षित जे काही रक्कम जमा व्हायला पाहिजे होती ती किती आहे आणि प्रत्यक्षामध्ये पैसे किती जमा होतात याची आकडेवारी एकदा सरकारनं जाहीर करावी। अहो त्यांच्या अपेक्षेपेक्षाही
20-25% सुद्धा तिथं गल्ला जमत नाही. म्हणजे सध्याचा प्रचलित 4 पदरी रस्ता जो आहे तो तोट्यात चाललेला आहे. हे मी नाही सांगत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात. ते म्हणतात की आमचा केंद्र सरकारचा रस्ता असताना राज्य सरकारला दुसरा रस्ता करायची गरजच काय. पण तरी सुद्धा यांचा अट्टाहास आहे की आम्हाला हा रस्ता करायचाच. हा 6 पदरी आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये एक प्रकारचा वाटेल तशा खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत. जिथं काही पिकत नाही त्या लोकांना सांगितलंय अरे तुमच्या जमिनीत काय येतंयच काय, तुम्हाला 2-2 कोटी रुपये मिळणार आहेत एकराला. हे खरं आहे का? हे खरं नाही. 2-2 कोट बीट काय मिळणार नाही. इथं बार्शीचे शेतकरी आले, सुरत चेन्नई रस्ते महामंडळाने त्यांचा एक रस्ता आवड केला. किती झाले त्याचं? 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये त्यांचं हे झालंय. हा कलेक्टर ऑफिसचा दाखला आहे. किती? 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये. त्या हिशेबानं जे आज आलेले नाहीत, ज्यांना वाटतंय की आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत, त्यांना जाऊन सांगा. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला असं वाटतं की मला 2 कोटी रुपये मिळणार आहेत, 5 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यांना आपला गट नंबर सांगावा. त्याला किती पैसे मिळतात मी कॅल्क्युलेशन करून सांगतो. सगळा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, सगळी माहिती माझ्याकडे आहे. तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे साफ खोटं आहे. हे एक आमिष आहे. तुमच्यामध्ये एकजूट होऊ नये, तुमचा विरोध मोडावा म्हणून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. कोल्हापूरला परवा मुख्यमंत्र्याकडे काही लोक गेले. मी म्हटलं तुमच्यात जर दम असेल तर जे रस्ता झाला पाहिजे असं मागणी करत होते त्यांनी आपले गट नंबर जाहीर करावेत. मग आम्हाला कळेल की ह्याच्या रानातनं रस्ता जातोय काय नाही ते. अरे ज्याच्या शेतातनं रस्ताच जात नाही तो म्हणतोय रस्ता करा. काय संबंध याचा संबंधच काय? आणि मग कुठेतरी विरोधासाठी विरोध, केवळ मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय म्हणून समर्थन. असले धंदे बंद करा. काही जण डबल ढोलकी वाजवा लागले आहेत. इथं आपल्याजवळ यायचं, शक्तीपीठ होऊन देणार नाही म्हणायचं आणि तिकडे जायचं, समजूत घालतो म्हणून सांगायचं. मी त्यांना सांगतो, असा जर का भानगडी करायला लागला तर तुडवून आणल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा.